मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तब्बल 21 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा छडा लावत फरार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली। 2 दशकाहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीची अटक ही एखाद्या थरारक गुन्हेगारी कथेसारखी ठरली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2005 मध्ये विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणातील आरोपी राजेश सोनकर याचा अनेक वर्षांपासून शोध सुरू होता। अलीकडेच गुन्हे शाखेला तो प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर वसई गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात दाखल झाले, मात्र तेथे पोहोचताच तपास अधिकाऱ्यांसमोर एक वेगळीच अडचण उभी राहिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडी यांनी सांगितले की ज्या परिसरात पोलीस पथक पोहोचले तेथे राजेश सोनकर नावाचे 3 वेगवेगळे व्यक्ती राहत होते। त्यामुळे खून प्रकरणातील आरोपी नेमका कोण हे निश्चित करणे कठीण झाले। तपासादरम्यान पोलिसांना आधीपासून माहिती होती की फरार आरोपीची पत्नी मुस्लिम समाजातील आहे। याच महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला। मुस्लिम पत्नी असलेल्या राजेश सोनकरची ओळख पडताच 25 जून रोजी उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजित गीते आणि त्यांच्या पथकाने त्याला अटक केली। ट्रान्झिटची प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला महाराष्ट्रात आणण्यात येत आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश सोनकर आणि मृत दिलीप चव्हाण हे विरारमधील एका डान्स बारमध्ये वेटर म्हणून काम करत होते। आरोपानुसार दिलीपने एका बहाण्याने राजेशच्या पत्नीला बोलावून तिला आपल्या एका परिचिताकडे नेले होते। पत्नीने ही बाब राजेशला सांगितल्यानंतर तो संतापला आणि त्याने दिलीपचा खून करण्याचा कट रचला। राजेश उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेला आणि तेथून बेकायदेशीररित्या पिस्तूल आणि काडतुसे विकत घेतले। त्यानंतर तो विरारला परतला आणि दिलीपला भेटण्याच्या बहाण्याने आगाशी परिसरात बोलावले। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने दिलीपच्या छातीवर पिस्तूल ठेवून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटली नाही। त्यानंतर संतापलेल्या आरोपीने त्याच पिस्तुलाने दिलीपच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले। यात दिलीपचा घटनास्थळीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून पत्नीसह उत्तर प्रदेशात पलायन केले। डान्सबारमधील कर्मचाऱ्यांच्या जबाबातून मिळाला पहिला धागा। 2 दिवस दिलीप चव्हाण कामावर न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला। त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर विरार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। तपासादरम्यान डान्स बारमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की घटनेपूर्वी दिलीपला राजेश सोनकरचा फोन आला होता आणि त्याच्याच बोलण्यावरून तो बाहेर गेला होता। घटनेनंतर लगेचच राजेशही विरारमधून गायब झाल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला, मात्र त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नसल्याने तो अनेक वर्षे अटकेपासून दूर राहिला। सुमारे 6 महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेला आरोपी लखनौमध्ये ई-रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळाली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील आणि त्यांच्या पथकाने तेथे अनेक दिवस शोध मोहीम राबवली, मात्र आरोपी हाती लागला नाही। अलीकडेच आरोपी प्रयागराजमधील आपल्या गावी आल्याची माहिती मिळाल्यानंतर नवीन पथक पाठवण्यात आले आणि अखेर गुरुवारी त्याला अटक करण्यात यश आले। तब्बल 21 वर्षे फरार राहिलेल्या आरोपीच्या अटकेने हे गाजलेले खून प्रकरण अखेरीस उघडकीस आले आहे। अनडिटेड केसेस आहेत जुन्या, त्या केसेस ओपन करून त्याच्यामध्ये आरोपी अटक करण्याच्या सूचना असतात। त्या सूचनाच्या अनुषंगाने विरार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 283/2005 हा मर्डरचा गुन्हा अनडिटेक्ट होता। या गुन्ह्यामध्ये आरोपीची जी पत्नी होती तिच्या पत्नीला मयत हा त्याच्या मित्राकडे घेऊन गेला होता व त्याच्यावर त्या पत्नीवर त्या मित्राने लैंगिक अत्याचार केले होते। ह्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता। आरोपी गावाकडे गेला, गावाकडून तो पिस्टल घेऊन आला। पिस्टल घेऊन येऊन त्यांनी मयत जो चव्हाण आहे दिलीप चव्हाण याला डोक्यात पिस्टल मारून, कारण त्याच्याकडून फायर झालं नाही म्हणून त्यांनी पिस्टल डोक्यात मारून त्याचा खून केला होता। खून केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती घाटीमध्ये टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। गुन्हा केल्यानंतर हा आरोपी तब्बल 21 वर्ष फरार होता। हा सुरुवातीला इथून गेल्यानंतर काही दिवस तो लखनौमध्ये काम केलं, ई-रिक्षा चालवत होता। त्याच्यानंतर काही दिवस तो प्रयागराजमध्ये राहिला, परत लखनौला जाऊन परत प्रयागराजला आलेला होता आणि सध्या प्रयागराजमध्ये असताना आमच्या PSI घाडगे आणि त्यांच्या टीमला सुगावा लागला की आरोपी प्रयागराजमध्ये आहे। आमची टीम तिथे जाऊन सापळा लावला 2-3 दिवस आणि त्यानंतर काल त्याला तिथून ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन त्याला आता बाकी सोपस्कार करून ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आणणार आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहे। तब्बल 21 वर्ष हा आरोपी आपलं अस्तित्व लपून राहत होता आणि त्याला आमच्या टीमने ताब्यात घेऊन हा सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि मयताच्या नातेवाईकांना न्याय दिलेला आहे।